दशांश अपूर्णांकाचं लेसन बघत होतो बघा आपण. दशांश अपूर्णांकाचं आतापर्यंत आपले झाले 3 लेसन. मग आता दशांश अपूर्णांक याच्यामध्ये दशांशचा अर्थ काय, अपूर्णांकाचा अर्थ काय आणि त्यांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, हे आता आपण शिकत चाललेलो आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना पहिल्या लेसनमध्ये तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ समजून सांगितला. त्याच्यानंतर काय केलं आपण दशांश अपूर्णांकाची एक एक संख्येची बेरीज करून दाखवली. पहिल्या लेसनमध्ये काय शिकलो होतो आपण, कशी बेरीज शिकलो होतो, 1.5 अधिक 4 असे उदाहरण घेतलं सुरुवातीलाच. उदाहरण 1 मध्ये आहे का लक्षात, कोणाकोणाचं लक्षात आहे बरं? मृणाल, अनुष, बर, समृद्धी, काय कशी बेरीज केली होती समृद्धी तिची आपण? मृणाल सांग बरं. सर आपण 1.5 खाली लिहिले होते. हा 1.5 काय केले आपण, खाली जसेल तसे लिहिले, प्लस 1च्या खाली 4. 1च्या खाली 4. आपण याची उजळणी करू लागलो. आपण पहिल्या लेसन मध्ये या संख्येची बेरीज कशी केली होती, दशांश अपूर्णांकाच्या ज्या ज्या संख्या येत्या त्यांची बेरीज कशा प्रकारची करायची, त्या संख्या एकामेकाच्या खाली कशा मांडायच्या, पॉईंटच्या खाली पॉईंटच कसा घ्यायचा हे शिकलो होतो आपण. आणि ते शिकत असताना कशा कशा प्रकारच्या आपल्याला अडचणी येत्या ते पण समजून घेतलं होतं आपण. आता इथं 1च्या खाली 4च का बरं लिहिले असं काही काहीला प्रश्न पडला असेल. 5च्या खाली संख्या का बरं लिहिली हा एक प्रश्न पडला असेल. तर आपण हे लेसन क्रमांक 1, 2 मध्ये प्रत्येक वेळेला समजून सांगितलं. आणि हा लेसन शिकवण्याच्या अगोदर सुरुवातीलाच सगळं व्यवस्थित सांगितलं होतं. तरी देखील मी परत एकदा आता याला काय करतो तुम्हाला समजून सांगतो. ही 1 जी संख्या आहे आणि 4 जी संख्या आहे ती जोडी आहे. आपल्या साध्या भाषा सांगायचं म्हणजे 4च्या नंतर पॉईंट नाहीये. जर आपण 4च्या नंतर पॉईंट घेण्याचा विचार केला तर तुम्ही त्याला काय करू शकता, पॉईंट देऊन 0 देऊ शकता. असा काय करू शकता, पॉईंट देऊन 0 घेऊ शकता. म्हणजे झाली का संख्या एका खाली एक. दुसरी गोष्ट, कधीही पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे तेव्हा दशांश अपूर्णांकाच्या संख्येची बेरीज आणि वजाबाकी बरोबर येईल. जर पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला नाही आणि तुम्ही संख्या कोणत्या कुठेही मांडल्या तर त्याची बेरीज होऊ शकते का, वजाबाकी होऊ शकते का, नाही होऊ शकत. मग तुम्हाला 0.0 घेण्याची काही आवश्यकता नाही, डायरेक्ट करू शकता याला. असं तुम्हाला मी काल परवा मागच्या लेसनला सांगितलं होतं. तुमच्या लक्षात आहे की नाही काय माहिती. मी तर तुम्ही 5च्या ही संख्या जशाल तशी लिहू शकता खाली आणि 1 आणि 4 काय करू शकता, जशाल तसे लिहू शकता. आणि हे पॉईंट काय करू शकता, जशाल तसा घेऊ शकता. 4 आणि 1 किती होणार, इथं 5 होणार. आराध्यानं डोळे फिरले म्हणजे याचा अर्थ मला समजलं तिथं काहीतरी आपलं चुकलेलं आहे. मग आज लेसन 1, 2 झाल्यानंतर तिसरा लेसन घ्यायचा आहे. हा झालता आपला लेसन क्रमांक 1. आता शिकलो आपण काल लेसन क्रमांक 2 बरोबर. मग लेसन क्रमांक 2 चे काही उदाहरण घेतले मी परत तुम्हाला समजण्यासाठी, तुमचा परत गोंधळ होऊ नये किंवा तुमचं विसरू नये म्हणून आपण काय केलं, परत एकदा लेसन क्रमांक 2 चा उपयोग केला. मग जे विद्यार्थी या लेसन शिकवण्याच्या वेळेला होते त्यांनी मला हे लेसन हे उदाहरण कसे सोडायचे समजून सांगते ना. हा सांगा, कोण सांगतं याला कसं मांडायचं. 3.5 ही संख्या लिहिल्या मी आता. लेसन 1 समजलं म्हणजे हे तुम्हाला लगेच समजणार आहे. कारण काय करायचं आपल्याला, हा पॉईंट एका खाली 1 घ्यायचं. हा पॉईंट मी घेऊन टाकला याच्या खाली, घेतला का. हे 4 कुठे येते आणि 2 कुठे येते, अलग घेण्यात. आता काय अडचणी घ्यायच्यात, मग यांची बेरीज करायची सरळ सरळ. 5 आणि 2 7.
शरू कळलं का? 4 आणि 3 7 फुटाने. तू सांग बरं, मग उभं राहून आता सांग बरं. 9.3 कसं लिहू ते? 5.7 कसे लिहायचे आता? सर 9च्या खाली नाही का 5 लिहायचे, लिहिले पॉइंट द्यायचा, द्याला 7 लिहायचे, 7 याच्या खाली लिहायचे आणि इथं द्यायचं प्लसचं चिन्ह. आलं लक्षात? 3 आणि 7 किती होते? 10. इथं 10 नाही लिहायचे. काय लिहायचे? 0. आपण जशी बेरीज करतो तशीच बेरीज यायची, पण इथं काय लिहायचा? 0 आहे की नाही? हातचा कुठे लिहायचा मग? डोक्यावर किंवा 5च्या खाली कुठं लिहू शकतो आपण त्याला? 9 5 किती होते? आता या तिघाची बेरीज करायची. 9 5 14 आणि 1 15. आता अडचण झाली आपल्याला चिन्ह देण्याची, आपलं पॉइंट देण्याची. पॉइंट कुठं द्यायचा आता, हे की नाही? हा पॉइंट आणि हा पॉइंट सरळ एका खाली एक घ्यायचा. काय करायचा? सरळ एका खाली एक घेऊन टाकायचं. समजलं? पण गुणाकारात असं नाही बरं का. गुणाकारात वेगळं असतं. गुणाकाराचं एक लगेच उदाहरण घेऊन टाकू आपण आता. बैस फुटाने बैस खाली. आता समजा इथं 1.6 किती आहे? आणि इथं 2.3 आहे समजा. सोपं घेऊ आपण वाटल्यास 1.2 घेतले समजा आपण. हे आता तुम्ही पॉईंट सोडून द्या, डोक्यातून काढून टाका आता. हे किती आहे? समजा उदाहरणार्थ 16 आहे. किती आहे? 16 16 म्हणतो आपण, आहे की नाही? 16 मोठ्या संख्या लिहू, मग तुम्हाला दिसून लांबून द्या. आणि हे किती आहे? 12 आहे. मदत काय घेतलं मी? उदाहरणार्थ पॉईंट घेतलेला आहे. हा, इथं पॉईंट घेतला आणि इथं पॉईंट घेतला. 12चा पाडा म्हणायचा डायरेक्ट, किंवा 16चा पाडा म्हणायचा डायरेक्ट. 2चा आणि 6चा पाडा म्हणायची काही गरज नाही. पॉईंट लक्षात ठेवायची नाही. आता गुणाकार करताना एक सोपं आपलं उदाहरण घेतलं. ह्या बेरीज वजाबाकी करताना आणि गुणाकार करताना पॉईंटला वेगळं वेगळं विचार करून द्यावं लागतं. त्याची किंमत वेगळी असते. हा, 12 खून पाडीच पाठ नाही. 72 इतकं वेळ लागतो 12 खून 72 म्हणाला. आता तुम्ही 8वीला आले तरी तुम्हाला 12च पाडा आहे ना. हा, 7वीला आले काही तरी 12च पाडा जमून लागला तुम्हाला. 12 खून 72ला किती? अच्छाले 7. आलं द्या ना, 7 लिहिले बाजूला आपण. 12 1 12 आणि 7 19. आता पॉईंट देते वेळेला दोन्हीचा फरक बघा आता, याच्यातला आणि याच्यातला. आता पॉईंट देते वेळेला पॉईंटच्या नंतरची संख्या मोजावी लागते. गुणाकारामध्ये काय करावं लागते? मोजा. मग 1 2 गुणाकारामध्ये 1 2 नंतर पॉईंट द्यावा लागतो. आलं का ना? आणि इकडे बेरजेमध्ये तसं नसतं. यांची बेरीज इकडेच लिहायची आणि यांची बेरीज इकडेच लिहायची. आलं का ना? आता हे गुणाकारामध्ये आपण ज्यावेळेला शिकू त्यावेळेला आपलं काय होईल, याची प्रॅक्टिस होऊन जाईल. फक्त एक समजण्यासाठी मी दिलेले तुम्हाला. आता हे सांगा मग आता परत एकदा. 8.5 आणि 4.3 प्लस कोणाकोणाची बेरीज होईल? तक्वीन 5 आणि 3 किती होते? 8. आता कोणाची बेरीज करायची? पार्थ 8 आणि 4 किती येईल? 12. बरोबर. ही जी बेरीज आहे ती इकडे लिहिली आपण आणि ही जी बेरीज ती इकडे लिहिली. मग हे पॉईंट काय करायचा? इकडे लिहायचा. आलं का ना दादा? 8 आणि 4 12. 12 इकडे लिहून टाकले, त्याच्यानंतर पॉईंट आला. हे सांगा मग आता. 9.8 4.5 प्लस आता घ्यायची आपल्याला 8 आणि 5ची बेरीज. 8 आणि 5 किती होते? 13शीला किती लिहायचे? हातचा काय करायचा? इथं लिहू शकता किंवा इथं लिहू शकता तुम्ही, असं आहे की नाही? आधी
आता कोणाकोणाची बेरीज होईल? 9 4 1 किती येते बेरीज मग त्यांची? 9 4 13 आणि 1 14 होते. बेरीजला सुद्धा अडचण येते कधी कधी तुम्हाला. आता पॉइंट कोणानंतर येईल? 1 नंतर येईल का 4 नंतर येईल? 4 नंतर. ही जी बेरीज आहे ती एवढी आली, त्याच्यानंतरच बेरीजचं चिन्ह आहे. समजलं? हे झालं होतं आपलं काल उदाहरण. तुमच्या परत लक्षात राहण्यासाठी मी हे समजून सांगितलं आता. आजच्या लेसन मध्ये काय घ्यायचं आपल्याला? आता पॉइंटच्या नंतर इकडे एक संख्या घेतली मी. इथं किती घेतल्या? पॉइंटच्या नंतर 2 संख्या घेतल्या. पॉइंटच्या नंतर इथे किती घेतल्या होत्या संख्या? 1. आता किती घेतल्या पॉइंटच्या इकडं? इकडं पण पॉइंटची संख्या घेतली होती. आता इथं पॉइंटची संख्या घेतली नाही आपण. इकडं तसंच केलं, तिकडं तसंच केलं. आता बघा बेरीज 34.8. आता हे 4 कोणाच्या खाली लिहायचे? 8च्या. साक्षीचं म्हणणं आहे 8च्या खाली. बघा पहिलं चुकलं हिचं, पहिलं बरोबर आला असं समजून घेऊ आपण. सांगा आता 4 कोणाच्या खाली लिहायचे? आपली हे सांग श्रुतिका मागची. श्रावणी श्रुतिका श्रावणी तुझ्या पाठीमाग आहे कोणी? तू कस का मागं पाहू बोलावली? खुर्चीला पाहते काय? 3च्या खाली. बघा साक्षीनं सांगितले 8च्या खाली आणि हे श्रावणीने सांगितले 3च्या खाली. बरोबर का? अजून कोण सांगा? अनुज सांगू काय बरं? हे 4 जे आहे ना, या 3 पैकी कोणाचे खाल्ले यायचे? इथंच गोंधळ होतो बघा आपला आता. आणि पॉईंटची संख्येची बेरीज याच कारणामुळे आपली चुकती. सांगा अनुष. काय काय काय? 34च्या खाली यायची. बघा आता हिने दोन्हीच्या सांगितलं माझं खाली. एकानं सांगितलं 8च्या खाली, एकानं सांगितलं 3च्या खाली, आणि यांनी काय सांगितलं डायरेक्टच या दोघाच्या खाली. कोणालाच राग नको. 3च्या पण आणि 4च्या पण. असं जमन का? नाही जमणार. बर आता श्रावणीने सांगितलं होतं 3च्या खाली 4 लिहिले. मग इथं संख्या लागणार आपल्याला. इथं संख्या आहे का? इथं संख्या नाही, इथं संख्या नाही. असं थोडी जमणार. हे 34 आहे आणि हे 4 आहे. 34 आणि 4 यांच्या मूल्यात किंमतीत भरपूर फरक आहे. इथं तुम्हाला मी सांगितलं होतं या संख्येला पॉईंट नाही आहे. बरोबर? आणि कधी पॉईंटच्या खाली पॉईंटच द्यायचा. तुमचं पॉईंट कुठे येणार? इथं येणार. बरोबर? आणि या पॉईंटच्या नंतर काय संख्या येणार? पॉईंट नाही म्हणून, संख्या नाही म्हणून 0. आणि तुम्हाला इथं काहीतरी लिहावं लागेल का नाही आता? मग 0 लिहिलं की झाले. हे 40 आहे का? हे किती आहे? 4च आहे. मग 40 लिहायला जमते का आपल्याला? म्हणजे याचा अर्थ 3च्या खाली लिहिलेली संख्या 4 चुकीची बरोबरची आहे? चुकीची. कळलं का? कशी चुकीची? कळलं? नाही कळलं समजा येईल आता परत एकदा. 96.1 काय केलं? कळलंच नाही. श्रावणीच्याच उदाहरणावरून घेऊ आपण. तिनं सांगितलं होतं 3च्या खाली लिहा, तसं 9च्या खाली मी 3 लिहिले. ही पूर्णांक संख्या आलेली आहे. पूर्ण संख्या आहे. हिला पॉईंट नाही आहे, पण आपण पॉईंट द्यायचा विचार जर केला तर पॉईंटच्या खाली काय घेणं आहे आपल्याला? पॉईंटच घेणं आहे. आणि पॉईंटच्या नंतर संख्या नाही म्हणून काय घेणं आहे? 0 आहे. आता 6च्या खाली संख्या आहे का? मग आपल्याला इथं काही काहीतरी घ्यावं लागेल का नाही? मग जर समजा आपण इथं 0 घेतले तर किती होऊ लागले? ते 30 होऊ लागले. मग खरी संख्या किती आपली? मग 3 घ्यावं लागेल का 30 घ्यावं लागेल? 3. 30 चुकले की नाही आपले? म्हणजे याचा अर्थ ह्या संख्येच्या खाली लिहिलेली संख्या चुकीची आहे. आता कायमस्वरूपी लक्षात राहील. ठीक आहे. आता साक्षीनं सांगितलं बा 4 हे 8च्या खाली घ्यायचे. 4 हे 8च्या खाली घ्यायचे आणि 1च्या खाली 3 घ्यायचा. हे 4 आहे, हे 3 आहे. इकडं जर संख्या लिहिली तर तुम्हाला इकडं काही काहीतरी लिहिणं आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट घेणं आहे
पॉईंटच्या खाली पॉईंट घेणे. इकडं संख्या लिहावंच लागेल तुम्हाला. मग इकडं संख्या आहे का, मग तुम्ही काय डोकं लावता याला, शून्याचं. शून्य घेता याला, काय घेता. मग हे किती आहे आणि हे किती झाले आता, 4. हे 4 कसे होते, हे किती आहे, मग हे किती झाले आता इथं शून्य घेतल्यावर, 0.3 झाले ना ते. म्हणजे संख्या किती लहान झाली बघा ती. तुम्हाला मी सुरुवातीच्याच पहिल्या दिवशी सांगितलं होते समजून. परत एकदा सांगतो बघा. मला सांगा 3 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 2. आपण खालून सुरुवात करू आता. हा इथून 3 आहे. हा 3 पेक्षा लहान संख्या, 2 पेक्षा लहान संख्या. आता 1 पेक्षा लहान संख्या सांगा कोणती, 0. आता 0 पेक्षा लहान संख्या सांगा. हे पूर्ण संख्येमध्ये झालं आपलं. ते पूर्ण अपूर्णांक पॉइंट मध्ये सांगा लागेल आपल्याला. आता याच्यापेक्षा लहान संख्या 0.0 नाही, 0.9. तुम्ही जसं म्हणता आता 1 पासून सुरुवात केली तर लाखो पर्यंत संख्या थांबत नाही पुढं समोर, तसं माग सुद्धा असतं. ह्या संख्या माग माग जसं जो आपण तसं थांबणारच नाही. भरपूर संख्या याच्या पाठीमाग कशा पहा. 0.9च्या अगोदर काय मग 8, 0.7, 0.6, 0.5, 4, 3, 2, 1 आहे ना संख्या. अशा कावरला थांबता येईल तुम्हाला, थांबूच शकत नाही तुम्ही याला. अलग ध्यानात आता. मग सांगा आता हे किती आहे. आता इथं 3 घेतले समजा आपण, ही तर 3 आहे. कुठे आहे इथं 3 आहे. 0.6च्या अगोदर काय मग 0.5, 0.4 आणि 0.3. बघा इथं 3 आहे आणि हे इथं तुम्ही ही संख्या सांगू राहिले मला. म्हणजे ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे की नाही. हे लहान लहान झाले नाही आता या संख्या. माग माग चाललो ना आपण. हे 0.3 आहे, हे किती आहे 3 आहे. या संख्येपेक्षा ही संख्या मोठी लहान आहे, मोठी आहे की नाही. कळू लागलं मी काय सांगू लागलो तुम्हाला. मग आपल्याला 3 लिहावं लागते का 0.3 लिहावं लागते. म्हणजे ही संख्या लिहिली चुकीची बरोबरची आहे, चुकीची बरोबरची सांगा. आपण जे संख्या लिहिलेली 1च्या खाली ती संख्या चुकीची बरोबरची आहे. तुम्ही जर इकडं संख्या लिहिली तर तुम्हाला इकडं काहीतरी लावणंही 0 घेणंही. जर समजा .5 ती संख्या जर आपण इथं लिहिली, इथं पॉईंट दिला, इथं 0 घेतला तरी चालतो. कारण हे किती राहणार आहे 4च. याला अजून 2 शून्य लावलं किती राहणार ते 4च. अजून 1 शून्य लावला तरी किंमत बदलू राहिली का नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आता नीट लक्ष द्या. संख्याची मांडणी करताना पॉइंट जिथं असेल तिथूनच करायची. हा पॉइंट इथं दिला मी. मग हे 4 कुठं मांडायचे, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला मी. आता 4 कुठं मांडायचे, 3च्या खाली बरोबर नाही आला, 8च्या खाली बरोबर नाही आला. मग हे पॉईंट जवळच लिहायचं. याला किती आहे 4 आहे. मग तुम्ही म्हणता इथं संख्या नाही सर. आता मग आपण घेतले 0 इथं किती झाले 4च. किती राहणार आहे हा. इकडं संख्या लावणं येईल त्याला. आपल्याला 0 घेतलं त्याची किंमत कमी होऊ लागली ना. कधी घेतलं आपण त्याच्या अगोदर, शाळेत नाही. चुकीचं ऐकलं मग तुम्ही. शाळेत असं सांगणार नाही. शाळेत कसे घेते ना असं, पॉईंट असताना नाही. पॉईंट असताना घेतायला जमणार नाही तुला. हे 4 कुठे लिहिलंय तुम्हाला, पॉईंटच्या खालीच लिहिलंय. पॉईंटच्या खाली पॉईंट आणि संख्येची सुरुवात तुम्हाला इकडंच करणं आहे. पॉईंटच्या अगोदरच्या संख्येची, पॉईंटच्या नंतर संख्येची इकडं करणं आहे. हे आपण बघा जसं जसं लेसन घेऊ तसं तसं समजून जाईल तुम्हाला. हे 8 काय करायचे 4 आणि 4 8 होते. निधं किती होते
8 3 अशीला 3. बघा काही केलं नाही, समजलं अजून पण. तुम्हाला हे तर कळलं, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा कळलं एवढं. आता हे 3 9च्या खाली लिहिता येत नाही, 1च्या खाली लिहिता येत नाही, कारण इथं समजा इथं असं असलं 4 असते इथं, म्हणजे 4 कुठे लिहिले असते आपण, इथं लिहिले असते, कारण ही पॉईंटच्या नंतरची संख्या आहे आणि ही एक सुद्धा पॉईंटच्या नंतरच एकामेकाच्या खाली येईन का नाही. हा आता समजा इथं आपण एक सोपं उदाहरण सांगू आता. स्वप्नाली असं उदाहरण घेतलं आपण. स्वप्नालीचं घेतलं सो, बरं का, आणि पॉईंट दिला मी इथं. आणि श्रावणीचं घेतलं स्रा, इथं दिलं मी प्लसचं चिन्ह. हा शर्वरीचं घेतलं श, आणि इथं काय दिला मी पॉईंट, आणि आराध्याचं घेतलं अ. आता कळलं का एवढं बघा तुम्ही आता. हे पॉईंट पॉईंट दिले मी. आता काय दिले, पॉईंटच्या नंतर कोण आहे श्री, ते कुठं लिहायचं मग, पॉईंटच्या नंतर लिहायचं. इकडं पॉईंटच्या नंतर कोण आहे, मग ते कुठं लिहायचं, पॉईंटच्या नंतरच लिहायचं. आलं का ना आता. आता पॉईंटच्या अगोदर कोण आहे, ते जवळच लिहावं लागेल, इथूनच सुरुवात करावं लागेल त्याची. आपल्याला लांबून करावं लागेल का, लांब लिहून जमून का, आपल्याला पॉईंटची जवळच सुरुवात करावं लागेल. समजलं का आता. नाही कळलं तरी एकदा आपण नवीन नवीन उदाहरणामध्ये समजून सांगू त्याला. सो कुठं लिहिणं आहे तुम्हाला, पॉईंटच्या जवळच. संख्येची सुरुवात पॉईंटपासूनच करायची इकडं, आणि इकडली संख्येची सुरुवात पॉईंटच्या पासूनच करायची. हे श कुठं आहे, मग इथं श, मग याची नीची बेरीज होणार, याची नीची बेरीज होणार. आता कळलं का. याच्यापेक्षा सोपं आहे का काही उदाहरण समजून सांगण्यासारखं, नाही. हे 4 नव्हते पहिले आपल्या उदाहरणात. हा मग आपल्याला हे 3 कुठं लिहावं लागते, याला पॉईंट आहे का, मग ती पॉईंटची इकडली, पॉईंट नसलं ती इकडली संख्या, मग हे पॉईंट इथं आहे, याला इथूनच सुरुवात करायला लागेल ना पॉईंट जवळून. आता तर कळलं, याला पॉईंट आहे का, ही संख्या कुठली झाली, पॉईंटच्या इकडली, मग त्याला कुठून सुरुवात करायला लागेल, पॉईंटच्या जवळून, म्हणजे ती एकामेकाच्या ह्या संख्येच्या खाली येऊन जाईल. आता कळलं असेल ना. 1ला 1, 6 आणि 3 9, 9 अशीला 9. ह्या दोन संख्येची बेरीज इथं, मग या दोन संख्येनंतर पॉईंट येतो, आपण इथं द्यायचं पॉईंट 2 नंतरच. आला ध्यानात आता. परत एकदा पहा, नाही कळलं. हा का कोणतं आहे, पुढे कोणता पॉईंट, कोणती 3 हे का, हा हे समजण्यासाठी दिलेलं आहे पॉईंट. हे इकडं संख्या नाही म्हणजे पॉईंट असणार, त्याच्या पुढे 0 असणार. कळलं, नाही कळलं तुला, नाही कळलं इथं समजून सांगतो परत एकदा, ऐक नीट आता चांगलं. हे 68.6 हे तर कळले का, जसं तसे लिहायचे, कळते की हे पण का ते पण नाही कळत. वा वा, हे समजले म्हणजे लय भरपूर समजलं तुम्हाला. हे जसं तसं लिहायचं, हे तर कळलं असेल ना, हे कळत नाही जसं तसं लिहायचं. आता हे ना, हे 3 जे आपण 3च्या ऐवजी तो 3चा गोंधळच कळून राहिला वाटतं. 3 काढून टाकू आणि 9 4 5 5 घेऊ. आराध्य आपलं श्रावणी 5 घेतले मी आता. हा नीट आहे का आता डबल.
याला पॉईंट नाही आहे. काय नाही याला पॉईंट नाही म्हणजे इकडची संख्या झाली ती डाव्या साईडची पॉईंटच्या. ते 5 इकडे झाले. कळलं का आता? मग ही संख्येची सुरुवात पॉईंट पासूनच करायची. मग इथं पॉईंट दिला ते समजण्यासाठी. मग हे 5 पॉईंट जुळूनच करायचे असे. हा नाही कळलं अजून? बर, हे 6ला 6 लिहायचे. 8 8 आणि 5 13. हातचाला किती? 1. 6 आणि 1 7. हे 2 संख्या आहे. किती संख्या आहे या? 2 नंतरच पॉईंट द्यायचा आपण. आता काही केलं कळलंच नाही पहा अजून. अजून सुद्धा समजलं नाही काही केलं. आपण काय करू आता, हे उदाहरणच चेंज करून टाकू. 5 6 7 8 पॉईंट 4 3